आणि आता एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस रेशीमबाग इथून घरी परतलेले आहेत। देशपांडे सभागृहात नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात अजून ते गेलेले नाहीयेत। मूळ कार्यक्रमानुसार 1 वाजता ते शहर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित राहणार का ते पाहावं लागणार आहे। तसेच फडणवीसांचे आजचे नागपूर आणि अमरावती येथील नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची शक्यता वर्तवली जाते अशी त्यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून माहिती मिळते। शिवाय ते आजच दिल्लीला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। फडणवीस रेशीमबाग येथून संघ मुख्यालयात भेट देऊन त्यांच्या निवासस्थानी परतल्याचं समजतंय। देशपांडे सभागृहात नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात फडणवीस अजूनही गेलेले नाहीयेत। मूळ कार्यक्रमानुसार 1 वाजता ते शहर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसेच फडणवीसांचे आजचे नागपूर आणि अमरावती येथील नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची शक्यता देखील आहे अशी त्यांच्याच कार्यालयातील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। शिवाय ते आजच दिल्लीला जाण्याची देखील शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे नेते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये सगळेच पक्ष मोर्चे बांधणीला सुरुवात करतायत। त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात काही चर्चा होणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। संजय, काय अपडेट आहे? आपल्याला जशा पद्धतीने माहिती आहे, आज देवेंद्र फडणवीस यांचे जे पूर्वनियोजित कार्यक्रम होते त्यानुसार ते नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी देशपांडे सभागृहामध्ये जाणं अपेक्षित होतं। पण तिथे न जाता त्याआधीच ते रेशीमबाग येथे जे स्मृती मंदिर आहे, डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर, इथे गेले। तिथे मधुकर भवन येथे ते एका संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटल्याची माहिती आहे। तिथे साधारण 20 मिनिटं ते घालवल्यानंतर ते परत आले आणि देशपांडे सभागृहात न जाता आपल्या घरी आले। निवासस्थानी, त्यांचं निवासस्थान खासगी निवासस्थान धरमपेठ येथे आहे आणि ते तिथेच आहेत। अजून त्यांचे कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमाची काही स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। पण जी महत्वाची माहिती मिळते ती अशी आहे की आज ते दिल्लीला जाऊ शकतात। कधी जातील हा वेळ सांगण्यात आलेला नाहीये, पण ते दिल्लीला जाण्याची शक्यता बोलली जात आहे। आता या दिल्ली भेटीचा संदर्भ कशाचा आहे हे पण आता एवढ्यात सांगता येणं शक्य नाहीये, पण ते दिल्लीला जातील असं बोलल्या जात आहे। त्यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झालेली आहे। त्यानंतरचा काय कार्यक्रम असेल तो आपल्याला लवकरच कळेल। अगदीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।